गुहागर तालुक्यात 5 दिवस धम्मचारिका सोहळा पार पडला. बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी चारिका समारंभाचा प्रारंभ दापोली येथून करण्यात आला. धोपावे येथून चालत राणवी, पवार साखरी, पेवे, कारोळ, तळवली, निगुंडळ, पालपेणे, जानवळे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह येथे चारिका मिरवणुकीने स्मारक सभागृहात आली. यावेळेस बौद्ध जन सहकारी संघ तालुका गुहागर धम्म संघटनेच्या आणि संस्कार कमिटीच्या वतीने कार्यकर्त्यांनी आणि महिलांनी बौद्ध भिक्षू संघाचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. यावेळेस बौद्ध जन सहकारी संघाचे तालुकाध्यक्ष सुरेश सावंत यांनी आसाम येथून आलेले बौद्ध भिक्षू खेमपाला यांचे पुष्पगुच्छ देऊन जल्लोषात स्वागत केले. त्यानंतर कार्याध्यक्ष मारुती मोहिते, उपकार्याध्यक्ष अनिल सुर्वे, सरचिटणीस सुनील गमरे यांनी गुहागर तालुक्यातील स्थानिक बौद्ध भिक्षू विमल बोधी, भिक्षू धम्मतीरस आणि भिक्षू संघकीर्ती मुनी यांचे पुष्पगुच्छ देऊन जल्लोषात स्वागत केले. अच्छा जिंदगी मिला है किसके कारण? बाबा साहब के। किसके कारण? बाबा साहब के। तो बाबा साहब को हर कार्यक्रम में, हर छोटा हो या बड़ा कार्यक्रम में, हर जगह हमेशा याद करना चाहिए कि नहीं चाहिए? करना चाहिए। उनको पुण्य अनुमोदना करना चाहिए कि नहीं? करना चाहिए। उसको रिस्पेक्ट देना चाहिए कि नहीं? देना चाहिए। इसलिए मैं भी धम्म प्रवचन शुरू होने से पहले बोधिसत्व डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी को मैं अपना पुण्य जितना है शेयर करता हूँ और उसको रिस्पेक्ट देते हुए ये धम्म प्रवचन को मैं शुरू करने के लिए जा रहा हूँ। तो सब साधु 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 साधु। आज का धम्म प्रवचन का सब्जेक्ट है समाज में क्या करने से मजबूत होके रहेगा। आज का धम्म प्रवचन है क्या चीज को पालन करने से समाज में स्ट्रांग होके रहेगा, मजबूत होके रहेगा। देखेंगे सब्जेक्ट में जो आएगा वो देखेंगे। तो सबसे पहले मैं कुछ धम्म पदा से गाथा पाठ करना चाहता हूँ। सभी लोग हाथ जोड़े। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा अचरित्वा ब्रह्मचर्यं अलाधायुपनिषदं जिन्ना कुंचा। दापोली में देखा जहाँ गया सब जगह में अपना समाज, अपना बुद्धिस्ट है। यहाँ आया तो देखा तो इतना सारा अपना लोग है। तो ये सब को देख के मन इतना खुशी हुआ, बहुत खुशी है। मैं थकान भी महसूस नहीं है, बोर भी नहीं लगा और मन में फीलिंग भी नहीं हुआ कि मैं नया जगह है तो नया जगह में आया, ऐसा फील नहीं हुआ है। इसलिए बंदे जी को बहुत बहुत धन्यवाद, मुझे मौका दिया है यहाँ आने के लिए और आप लोगों के साथ कुछ समय बिताने के लिए मुझे मौका मिला है। बंदे जी के कारण भगवान बुद्ध का धर्म के बारे में चर्चा करने के लिए मौका मिला है। मैं कोई बड़ा गुरु नहीं है, मैं बहुत बड़ा पंडित ज्ञानी भंती भी नहीं हूँ। जितना जो ज्ञान है वो आप लोगों के साथ शेयर करने के लिए शेयर करना चाहूँगा। उसके बाद हम लोग यहाँ पे बैठे हैं, इतना अच्छा हॉल में भगवान बुद्ध है, साथ में बाबा साहेब मूर्ति है, आप सब है श्रद्धावान उपासक उपासिका। बाबा साहेब है ना, तो आदर्श जैसा है आपको वैसा बनना कि नहीं बनना है? या हमको अलग रास्ता चुनना है? हैं? अलग रास्ता बिल्कुल नहीं चुनना। जो भी उन्होंने बता के गया, जो भी उन्होंने सिखा के गया, जो भी उन्होंने रास्ता मार्ग दिखा के गया, जो भी उन्होंने जिस जगह पे रहने के लिए आपको बताया उसका अनुसार चलना। नहीं तो तुम्हारा दोबारा जीवन मुश्किल हो जाएगा। होगा कि नहीं होगा? उसका जो है इतना ज्ञान है, आगे पीछे सब सोच के समझ के ही वो रास्ता दिखा के गया ताकि मेरा समाज भविष्य में भी तकलीफ ना हो। हिम्मत से पूरा छाती को चौड़ा करके ऊपर सर उठा के वो चल सके, जी सके, कर सके, है या नहीं है? तो अभी हम देखेंगे अगर हम
जो प्रभु ने बताया गया जो नियम को अगर पालन नहीं करेगा तो जीवन में वो क्या होता है, कितना नुकसान होता है। और जो व्यक्ति जो भी लागू किया है कानून, जो भी समाज के लिए नियम दिया है, वो चीज को पालन करेगा तो समाज किस प्रकार का होता है, किस प्रकार से उन्नति होता है, उसको हम देखेंगे। तो आज का सब्जेक्ट बहुत बहुत इम्पोर्टेंट है, बहुत ही महत्व है। आज का सब्जेक्ट का नाम है सत्य अपरिहार्य धम्मा। अपरिहार्य धम्मा, जो कभी भी गिरेगा नहीं, जो कभी भी समाज कमजोर होगा नहीं, जो कभी भी समाज को आके कोई रोल नहीं कर पाएगा, वैसा टीचिंग भगवान बुद्ध ने दिया। पहले भगवान बुद्ध का देखेंगे, बाबा साहेब क्या दिया वो आप लोगों को मेरे से ज्यादा वो नॉलेज है, लेकिन है तो मिलाना। तो सबसे पहले है समाज में भगवान बुद्ध ने बोलता है कि भगवान बुद्ध जब राजगीर में था, उसी समय आनंद बनते भगवान बुद्ध को हाथ का फैल हवा दे रहा। सबसे पहले भगवान बुद्ध धम्म संघ विरति को वंदन करते हुए और जिन्होंने मुझे धम्म का ज्ञान दिया उन सभी गुरुजनों को याद करके उनका चरणों में वंदन करते हुए और उपस्थित संघ को भी मेरा वंदन करते हुए उपस्थित श्रद्धावान उपासक और उपासिका सभी को मैत्री आशीर्वाद और नमो बुद्धाय। नमो बुद्धाय। आशा है सभी लोग खुशी है, हेल्दी है, खुशी है या दुखी है? खुशी है। हाँ, खुशी रहना हमेशा। सामने वाला ही बोल, पीछे वाला शायद दुखी है। शांति है या अशांत है? हाँ, धम्मा को सुन, भगवान बुद्ध का धम्मा को सुनने का इंटरेस्ट है कि नहीं है? है ना? तो ठीक है। तो मेरा हिंदी में अगर कुछ इधर उधर हो गया, अगर प्रोनाउंस में हो, तो आप और मैं शायद मेरे से भी ज़्यादा हिंदी आपको समझता है, तो मैं कोशिश करूँगा। मराठी तो मैं अभी कोशिश कर रहा हूँ सीखने के लिए, कुछ साल के बाद मराठी में ही दूंगा धम्मा देशना धम्म प्रवचन। तो आज के लिए मैं हिंदी में ही धम्म प्रवचन देने के लिए कोशिश करूँगा। और मैं धम्म प्रवचन शुरू करने से पहले हम लोगों का बीच में बैठे हुए जो विमला बुद्धि भक्ति जी है, रत्नागिरी गांव का नाम क्या है? अच्छा, रत्नागिरी क्या जानव है, गुहागर तालुका जानव है। आणि चारिकेच्या माध्यमातून या 5 दिवसामध्ये हा 9वा ठिकाणी कार्यक्रम चारिकेचा होत आहे। परंतु वास्तविक पाहता ही चारिका दापोलीकडून सुरू झालेली आहे 15 तारखेला, आणि 15 तारखेला चारिका सुरू होताना त्या 15 तारखेपासून आजपर्यंत जवळजवळ ह्या संघाने 150 किलोमीटरचं अंतर पार केलेलं आहे आणि संघ आज तुमच्यापर्यंत दाखल झालेला आहे। चारिकेचा उद्देश एवढाच आहे की या कोकणामध्ये जे काही श्रद्धावान लोक आहेत ते श्रद्धावान लोकांची श्रद्धा भिक्षू नसल्याकडे बलवान झालेली नाही। कारण मला पाहायला मिळालं कोकणातील कधी कमी श्रद्धावान नाहीये, श्रद्धावान आहेत, परंतु त्यांना या कोकणामध्ये भिक्षूच नसल्या कारणाने धम्म योग्य प्रमाणे त्यांच्यापर्यंत पोहोचले नाही। त्यामुळे धम्मामध्ये आपण फार थोडं मागे आहोत आणि माझ्या चारिकेच्या माध्यमातून लोकांना आपण उत्साहित करू शकतो का? कारण एक भिक्षू बघितला की लोकांना फारसं काय वाटत नाही असं, परंतु जर एकापेक्षा जास्त जर भिक्षू होते आणि ते जास्त भिक्षू माझ्या घराच्या पुढे भिक्षाटनाला आले तर वेगळ्या प्रकारची त्यांच्या मनामध्ये आपण पाहिलं लोकांमध्ये किती श्रद्धा निर्माण झाली होती दान देताना।
दापोलीमध्ये पाहिलं, तुमच्या भावना तालुक्यामध्ये पाहिलं, अत्यंत चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळाला. परंतु सुरुवात असताना काही लोक जरा संभ्रमित झाले होते. सुरुवात आहे, कारण एकाच पात्रामध्ये भात, एकाच पात्रामध्ये चपाती, एकाच पात्रामध्ये डाळ, एकाच पात्रामध्ये भाजी, एकाच पात्रामध्ये खीर, एकाच पात्रामध्ये लोणचं आणि इतर काय साधं सामग्री, कोण गोड द्यायचं, खीर द्यायचं, कोण वेगळंच काय द्यायचं, शिरा द्यायचा. त्यामुळे हे भिक्षू एका पात्रामध्ये खातील कसे काय? मग एका पात्रावर टाकताना त्यांची जरा धांदल ओढायची. मग यांना सांगितल्याप्रमाणे सांगायचं सगळं अन्न त्या पात्रामध्ये टाका, जेवढं त्यांना वाटेल ते घेतील, नंतर महाग ठेवतील, मग काय आवश्यकता नाही द्यायची. म्हणजे आता कुठं आपल्याकडे तुमच्याकडे काही ठिकाणी भिक्षू जर तुमच्या दारामध्ये आला तर त्याला भोजन कसं द्यायचं, भोजन दान कसं करायचं त्या पात्रामध्ये, हे काही अंशी आपल्याला समजलं. जेव्हा नव्हतं तिथे काही अंशी आपल्याला त्याची माहिती मिळाली. त्याला फार बरं वाटतं, वेगळं काहीतरी वाटतं. म्हणजे ही भिक्षाटनाची माहिती देखील आपल्याला योग्य प्रकारे समजली पाहिजे, याच्यासाठी भिक्षाटनाचा विषय याच्यामध्ये ठेवला होता. चारिका म्हणजे काय? चिरंत भिक्षवे चारिका बहुजनिताय बहुजन सुखाय लोकांत कंपाय अर्थहिताय देव मनुष्यान देशत भिक्षवे आदि कल्याण मध्ये कल्याण परिवस्थान कल्याण. भगवान बुद्धाने ज्यावेळेला धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा ज्यावेळेला 5 परिवर्तकांना उपदेश दिला, त्यानंतर 5 परिवर्तक भगवान बुद्धांचे शिष्य झाले. त्याच्यानंतर यश आणि त्याचे 50 मित्र हे देखील 54 मित्र ते देखील भगवान बुद्धांचे शिष्य झाले. हे 5 यश 1 आणि ते 54 असे 60 ज्यावेळेला भिक्षू सुरुवातीला झाले आणि ते अनंत झाले, त्यावेळेला भगवान बुद्धांनी आदेश दिला, चिरंत भिक्षवे चारिका बहुजनिताय बहुजन सुखाय. हे भिक्षूनो, तुम्ही लोकांच्या कल्याणासाठी, लोकांच्या हितासाठी तुम्ही जसा मुक्त झाला, तुम्ही स्वतः जीवन मुक्त झाला, तुमचा जसा लाभ झाला, तसा हा जो धर्म आहे तो लोकांमध्ये प्रचार करण्याचा, लोकांच्या हितासाठी, सुखासाठी त्यांच्यावर अनुकंपा करेल. जो धर्म आधी देखील कल्याणकारक आहे, सुरुवातीला कल्याणकारक आहे, त्याचा मध्ये देखील कल्याणकारक आहे आणि शेवट देखील कल्याणकारक आहे. अशा कल्याणकारक धर्माचा तुम्ही लोकांच्या हितासाठी, सुखासाठी प्रचार करा. इथपासून परंपरा ही सुरू झालेली आहे. कुठलेही बुद्ध असू देत, पूर्वीचे 28 बुद्ध असू देत किंवा 28 बुद्धांच्या अगोदर बुद्ध होऊन गेलेले असू देत, त्या बुद्धांची परंपरा सारखीच असते. लोकांमध्ये जाऊन प्रचार करायचा, चालत चालत चालत. आता अनेक आपल्याला गाड्यांची व्यवस्था झाली, काही विषय गाडीला काही ठिकाणी जातात, नाही चालू करतात, ही गोष्ट वेगळी. पण भगवान बुद्धांच्या वेळेला ती सामग्री नव्हती. पण भगवान बुद्धांच्या वेळेला उपासक सतर्क होते. आपल्या इकडे तसं अजून झाले नाहीये. त्याला कारण होतच आहे, कारण आपल्याकडे भिक्षूची वाढवा, त्याच्यामुळे आपल्या लोकांना त्याप्रमाणे योग्य त्या प्रकारे धर्माचं दर्शन झालेलं नाही. पण अलीकडे कुठे मुंबईचे लोक त्या ठिकाणी पाहतात, भिक्षूचे चांगले असतात, ते लोक कधी कधी भिक्षू आपल्याकडे आणतात किंवा आपली देखील लोक आता थोडं वाचतात, बोलतात, फिरतात, इतर ठिकाणी जातात, समजतात, भिक्षू पाहतात. आपल्या लोकांना देखील वाटतं, गावच्या लोकांना असेल आमच्याकडे ह्या कार्यक्रमात भिक्षू यावा. एक भिक्षू कुठे आपल्याला पाहायला मिळतो. पण असे 4 भिक्षूचा संघ, 5 भिक्षूचा संघ, 6 भिक्षूचा संघ, 4 पेक्षा अधिक भिक्षूचा संघ आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि म्हणून मग लोकांना जागृत करण्यासाठी आणि ह्या जागतिक लेवलचा जो संदेश आहे भगवान बुद्धांचा, तो पीस, शांततेचा संदेश देण्यासाठी या चारिकेचं आयोजन केलं होतं. अत्यंत सुंदर प्रतिसाद मिळाला. दापोली तालुक्यापासून तर आजपर्यंत चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळाला. त्या ठिकाणी दिलेले अनुभव आहे. धम्मदेशनापण भिक्षू मिळायला पद्धती. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.